ज्या टायमाला आमच्या लोकांना पाणी सोडलं जातं त्या टायमाला तो वॉल सोडल्याच्या नंतर आम्हाला पाणी येतं. पण जो एव्हेन होता आपला कुमार रिसॉर्टचा जो चौक आहे तिथून जो वॉल सोडतोय तो वॉल बराबर 9 ते 9:30 तास चालू असतो. म्हणजे वॉलचे जे पलीकडे जे लाईन दिलेली सर्वांना ते बराबर 9 तास पाणी जाते. म्हणजे सर्वसामान्यांना विकत पाणी घ्यायला लागतं आणि हॉटेल बंगलेवाल्यांना 9 तास नगरपालिका पाणी पुरवठा करते. तर ह्याच्या पाठीमागं पूर्ण हात आहे ते प्रशासनाने त्याचं पूर्ण माहिती घेऊन ज्यांचं पण ह्याच्यामध्ये हात असेल त्यांच्यावरती कारवाई करावी ही माझी पहिली मागणी. लोणावळा परिसरातील हॉटेल व बंगलेधारकांना अधिकचा जादा पाणी पुरवठा केला जातो असा आरोप अमोल शेडगे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. लोणावळ्यातील कुमार हॉटेलच्या समोर असलेल्या एव्हिन हॉटेलपासून पुढे जेवढे हॉटेल व बंगले आहेत त्यांना 9 तास पाणी पुरवठा दिला जातो आणि नागरिकांना फक्त 1.5 तास पाणी मिळते असा आरोप अमोल शेडगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, त्याविषयी आणि दुसरा लोणावळा शहरामध्ये नगरपालिका जे पाणी पुरवठा करते ते एक विषय होते. तर पहिले आपण जे नगरपालिकेमध्ये जे पाण्याचा जो विषय त्या विषयावरती आपण पहिले हे करू. तर पहिला माझा असा एक मुद्दा आहे की लोणावळा शहरामध्ये हॉटेल बंगले आणि मोठे मोठे जे बिझनेस करतात बाहेरून त्या लोकांना 9 तास पाणी जातं. त्यांना कोणतेही वाद बसवलेला नाही, कोणतेही निकड बसवलेले नाही. आणि जे स्थानिक जे साधारण माणूस आहे त्या लोकांना 2 तास पावणे 2 तास पाणी जातं. आणि ते पाणीचे म्हणजे जे प्रेशर पण असतो तो प्रेशर पण एकदम बारीक असतो. तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. तर पहिला जो विषय आहे की लोणावळा शहरामध्ये जे कुमार रिसॉर्ट आहे तिथं ह्यो मेन वाल बसवलेला आहे. 1 नंबर वाल आहे. तो सकाळी 8:30 वाजता खोलला जातो आणि तो वाल संध्याकाळी 4:30-5 वाजता बंद केला जातो. दुसरे वाल आहे कुमार रिसॉर्ट चौकशी, तो पण वाल बराबर 8:30 वाजता खोलला जातो आणि तो 4:30-5 वाजता बंद केला जातो. हे गौलवाडीच्या साईडचा विषय चालतो. तिसरा जो वाल आहे हे एव्हिन हॉटेलचे तिथं जो वाल येतो आहे तो वाल एक गौलवाडीचे आमचं जे गौलवाडा श्रीराम मंदिर आहे या साईडला जो पाणी जातं तिथं तो वाल फिरवला जातो. आणि हे जो चौथा जो वाल आहे हे हायलँड रिसॉर्ट त्याच्यासमोर एक आहे. ज्या टायमाला आमच्या लोकांना पाणी सोडलं जातं त्या टायमाला तो वॉल सोडल्याच्या नंतर आम्हाला पाणी येतं. पण जो एव्हिन होता आपला कुमार रिसॉर्टचा जो चौक आहे तिथून जो वॉल सोडतोय तो वॉल बराबर 9 ते 9:30 तास चालू असतो. म्हणजे वॉलचे जे पलीकडे जे लाईन दिलेली सर्वांना ते बराबर 9 तास पाणी जातं. म्हणजे सर्वसामान्यांना विकत पाणी घ्यायला लागतं आणि हॉटेल बंगलेवाल्यांना 9 तास नगरपालिका पाणी पुरवठा करते. तर ह्याच्या पाठीमागं पूर्ण हात आहे हे प्रशासनाने त्याचं पूर्ण माहिती घेऊन ज्यांचं पण ह्याच्यामध्ये हात असेल त्यांच्यावरती कारवाई करावी ही माझी पहिली मागणी. दुसरा विषय आहे तालुक्यामध्ये जे 2 नंबर अवैध धंदे चालले त्याच्याविषयी. लोणावळ्यात टोल नाका सोडला तर प्रत्येक हॉटेल जे हॉटेलवाले त्यांच्या हॉटेलमध्ये दारू विकल्या जातात बिगर लायसन्स. प्रत्येक म्हणजे त्यांचा जो लायसन नाही त्यांच्याकडे. त्यानंतर तुम्ही कारला साईडला एकविरा मंदिराचे तिकडे गेले तर एक मटक्याचा धंदा आहे तो खुल्लेआम चालतो. कार्तिक साहेबांनी कमीत कमी त्या मटक्याच्या धंद्यावरती 5 ते 6 वेळा रेड पाडली तरी देखील तो मटक्याचा धंदा बंद होत नाही. त्याच्यानंतर हे वडगावचं मटकीची चिठ्ठी आजच्या तारखेची तिथं पण खुल्लेआम वडगावला 2 मटकीचे धंदे ते पण खुल्लेआम चाललेले असतात. काना पाट्याला कमीत कमी 6 वर्ष आले जुगारीचा अड्डा चालू आहे. तर यांना कोण सपोर्ट करतं काय करतं हे मला काय माहिती नाही. पण पोलीस प्रशासनांना आणि माझे जे मावळ तालुक्याचे आपण बोलतो लाडके आमदार आहेत त्यांना एकच विनंती आहे की तुमचं म्हणणे एवढं भारी असताना एवढं तुमचं काम चांगलं आहे की तुम्ही प्रत्येक 2 नंबर धंदे बंद करण्याच्या पाठीमागे लागलेले. मग हे बाकीचे धंदे का चालू आहे आणि कशामुळे चालू आहेत तेवढी त्यांनी सांगशा करून जे पण त्याच्यावरती हे असतील त्यांच्यावरती कारवाई करावी.
या 2 विषयावरती फक्त होती, जास्त काय मला बोलायचं नाही. बाकीचे काय काय विषय 2-3 विषय आहे अजून, पण ते मी एवढ्या 5-6 दिवसामध्ये पण ते क्लिअर करणार आहे की कुणावरती कसे गुन्हे दाखल झाले, त्याच्यानंतर काय काय गोष्टी झालेल्या आहेत ते पण मी सगळे क्लिअर करणार आहे. कुणावरती काय कारवाई अजूनपर्यंत झाली काय नाही ते पण मी सगळे क्लिअर करणार. पण हे महत्त्वाचे 2 विषय, एक लोणावळ्यातल्या लोकांना पाणी भेटलं पाहिजे आणि एक 2 नंबर धंदे बंद व्हायला पाहिजे. आहे ना, सबूत आहे ना. मी तुम्हाला आत्ता पण पत्रकार परिषद संपल्याच्या नंतर, तुम्ही आत्ता पण माझ्या संग बाहेर आल्याच्या नंतर मी सर्व तुम्हाला दाखवू शकतो लाईनशी. आणि हेच पुरावे ना, जे जे वाद सोडले जातात ना, किंवा कोणते वाद किती किती तास सोडले जातात, काय 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 केले जातात. आता हे जो मी पहिला तुम्हाला जो मुद्दा दाखवला, हे बघा, हे जे पहिला जो वाद आहे, ह्यो कुमार रिसॉर्ट आपलं जे रेल्वे ब्रिज आहे तिथून तो सोडलेला वाद आहे. ठीक आहे, म्हणजे 8:30 वाजता ह्यो वाद पहिला सोडण्यात येतो. म्हणजे गोरवाडी साईडला किंवा अंबरवाडी साईडला, या साईडला जे पाणी जातं ह्यो पहिला वाद 8:30 वाजता सोडला जातो. तो सोडल्याच्यानंतर कुमार रिसॉर्टचे विद्युतचा वाद बरोबर तो पण 8:30 वाजता सोडला जातो. 2. तिसरा वाद ह्यो पण त्याच टायमाला सोडला जातो. आणि ज्या टायमाला आमच्याकडे पाणी येतं 12:30 वाजता, त्या टायमाला ह्यो वाद माझ्या एरियामध्ये राहिले नव्हता. हॉटेलच्या बाहेर ह्यो वाद आहे तो सोडला जातो. तो वाद बंद होतो. तो सोडल्याच्यानंतर जिथं मी राहतो तिथे एक वाद बसवलेला. म्हणजे 4 नंबर ह्यो वाद सोडला 12:30 वाजता, त्यानंतर ह्यो वाद सोडतात, ह्यो वाद 2:30 वाजता बंद करतात. आणि त्याच्यानंतर या अंबरवाडीचा वाद सोडतात, अंबरवाडीच्या साईड. पण ह्या वादचे जो 3 नंबर वाद आहे, 4 नंबर, ह्या वादच्या पलीकडे जेवढे कनेक्शन आहे हे सगळे 9 तास चालू असतात. त्या कनेक्शनवरती एकही रहिवासी घर नाहीये आणि कोणता स्थानिक माणूस पण नाही. काय काय आहे त्या वॉलवरती? हा, त्या वॉलवरती कुठल्या कुठल्या ठिकाणी पाणी जातं? सगळीकडे जाते. कुठं? कुठल्या कुठल्या हॉटेल म्हणजे वालच्या पलीकडे जेवढे हॉटेल आहे, बंगले, सर्वांना जाते. कुमार रिसॉर्ट पासून सर्वांना. कुमार रिसॉर्ट पासून तुम्ही एकच वाल आहे. तेव्हा तो मी जो पहिला जो वाल दाखवलेला आहे ना, तो मेन वाल आहे, तो सोडला जातो 8:30ला, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा वाल पुढे डायरेक्ट आपल्या पोलीस चौकीपाशी समोर त्या चौकामध्ये. पण चौकाच्या या साईडला जेवढे वाल आहे, म्हणजे हॉटेल आहे, आता समजा कृष्ण झालं, कुमार रिसॉर्ट झालं, एव्हेन झालं, अशी भरपूर हॉटेल आहे ना, मग त्यांना कोणते वाद बसू दे. वाद तर मी तुम्हाला 2 दाखवले. एकदा पहिला कुमार रिसॉर्टपाशी, दुसरा वाद डायरेक्ट चौकामध्ये. मग त्याच्यामधले कोणते त्याच्यामध्ये जे पाणी जाते रिसॉर्टचा जो म्हणजे एव्हेन हॉटेलचा तिथं जो वाल आहे, त्या वालपासून जेवढे हॉटेल आहे सगळ्यांना बिगर वालचं पाणी जातं. हे बंगले असो, हॉटेल असो, सर्वांना जातं. थोडं गवळीवाडा भागामध्ये जे काही हॉटेल्स आहेत त्या हॉटेलांना 9-9.5 तास पाणी जाते आणि गवळीवाडा ग्रामस्थांना अर्धा तास पाणी भेटते. अर्धा तास, 1.5-2 तास. 1.5-2 तास म्हणजे गवळीवाडा जो म्हणजे आपले गवळीवाडा जे आहे राम मंदिराचा परिसर, तिथं टोटल 2 टाईम पाणी येतं. एक सकाळी येतं 1.5 तास आणि दुपारी 1 तास. आणि मी जो एरियामध्ये राहतो तिथं फक्त 12:30ला पाणी येतं, 2:30 वाजता बंद होतं, 2 तास पाणी येतं. आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले, चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या. अप्रतिम चवाणा किशोर मसालेवालाच्या उत्पादनांमुळे, ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाकघरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला. आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा. किशोर मसालेवाला, लोणावळा. अधिक माहितीसाठी आणि ऑर्डरसाठी भेट द्या www.kishormasalevala.com किंवा संपर्क साधा. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.